साम टीव्हीची विशेष बातमी तुम्ही पाहताय। बुलढाण्यामध्ये कसं अंतर्गत राजकारण सुरू आहे महायुतीमध्ये ते बघताय। भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी गंभीर आरोप शिवसेनेच्या आमदारावर केलेत। आपण थेट जाऊया बुलढाण्यामध्ये आमचे प्रतिनिधी संजय जाधव यांच्याकडे। संजय, भाजपच्या नेत्यानं गंभीर आरोप शिंदे सेनेचे आमदार गायकवाड जे सतत वादग्रस्त वक्तव्याने प्रसिद्धीस आहेत पूर्ण राज्यभरात, सद्यस्थिती काय आहे? गाडीवरनं कसा सगळा तमाशा रंगलेला आहे? हा, नक्कीच बुलढाण्यामध्ये आता भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी डिफेंडर गाडी आल्याची चर्चा प्रश्न उपस्थित केला की डिफेंडर गाडी कोणाची म्हणून। त्यामुळे आता आमदार संजय गायकवाड यांच्याकडे डिफेंडर गाडी असल्याचे ते दिसून आले आणि त्या माध्यमातून डिफेंडर गाडी यांना ही कोणाची ह्यावर प्रश्न उपस्थित केला गेला आणि त्यामध्ये आमदार संजय गायकवाड यांनी असं स्पष्ट केलं की ही गाडी माझ्या नातेवाईकाची आणि कॉन्ट्रॅक्टरनं जो माझ्या पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि ते कॉन्ट्रॅक्टरची आहे म्हणून। आणि आता मुद्दा असा उपस्थित झालेला आहे की डिफेंडर गाडी ही त्यांची स्वतःची एका कॉन्ट्रॅक्टरनं दिलेल्या कमिशनमधून घेतल्याची ही आता ही चर्चा रंगलेली आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये। त्यामुळे येणारा काळ आता हे स्पष्ट होईल की गाडी नेमकी कॉन्ट्रॅक्टरची आहे का खुद आमदार संजय गायकवाड यांची आहे। संजय, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। आपण बघतोय की आमदाराची गाडी मात्र नाव आहे ठेकेदाराचं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।